देवाची ये द्वारी कीर्तनाची वारी रती माई के दुखाची धनी 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 नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान ये रती माई के दुखाची धनी ये रती माई के दुखाची धनी नाही आदि अंती अवसान नाही आदि अंती अवसान हे रती माई के दुखाची धनी हे रती माई के दुखाची धनी बाकी सगळं संसार कसा आहे दुःखालाच कारणीभूत आहे. बाकी सगळ्या संसारात विश्वास ठेवायची लायकीचा संसार नाहीये. म्हणून एरते माईके दुःखाची जनते नाही आदी अंत्य अवसान. म्हणून त्या गोविंदाचं काय काय चिंतन करा. अविनाश करी आपुलिया ऐसे लावे मना पिसे गोविंदाचे एरते माईके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान. जर तुम्ही एक देव आपलासा केला तर तुमची मेल्यानंतर सुद्धा कीर्ती माग उरल. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे का मरण्याची सारे तुका म्हणे का मरण्याची सारे तुका म्हणे का मरण्याची सारे राम तुका म्हणे का मरण्याची सारे 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 उत्तमची उरे कीर्ती मागे उत्तमची उरे कीर्ती मागे हे रती माई के दुःखाची गणिते हे रती माई के दुःखाची जनिते नाही आधी अंती अवसान हे रती माई के दुःखाची गणिते हे रती माई के दुःखाची गणिते तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे हेरते माईके दुःखाची जनती नाही आदी अंती अवसान. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत अभंगामध्ये सरळ सरळ भावार्थ आहे की संसार हा खोटा आहे. जगद्गुरु तुकोबाराचं एक प्रमाण आहे फलकट तो संसार येथे सार भगवंत भगवान परमात्म्याला सोडल्याशिवाय किंवा सत्य तू विठ्ठला भगवान परमात्मा एकमात्र सत्य आहे. भगवान परमात्मा एकमात्र सुखरूप आहे. भगवान परमात्मा एकमात्र आनंद स्वरूप आहे. आणि भगवान परमात्म्याशिवाय बाकी सगळं काय आहे एरते माई एक दुःखाची जनती. किंवा तुम्ही म्हणाल मग संसार ब्रह्मपद इंद्रपद ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी. बाकी सगळे पद भगवान परमात्मा सोडून बाकी सगळं काय आहे दुःख रूपच आहे. म्हणून हे मी माझं तुम्हाला सांगणं आहे काय आपोला तो एक या शब्दावर भार द्यायचा एक. कारण भगवंत सोडून बाकी निर्माणच झालं नाही.
जे काय कार्यकारण भाव असतो बरं का, एक असतं उपादान कारण आणि एक असतं निमित्त कारण. प्रत्येक गोष्टीला दोन कारणं असतात. मडकं कशापासून तयार झालं? मातीपासून. कोणी तयार केलं? हा, मडकं आणि माती. माती हे आहे निमित्त कारण आणि मडक्याचं जे बनवणारा आहे तो झालं उपादान कारण. पण सृष्टी कुणापासून तयार झाली? भगवंतापासून. प्रमाण सांगतो, जयापासून हे सकळ महिमंडळ झाले. भगवंतापासूनच सृष्टी निर्माण झाली आणि भगवान परमात्म्याने सृष्टी निर्माण केली. याचं प्रमाण देणारा भागवतातल्या 2ऱ्या स्कंदातला 9व्या अध्यायातला चतुश्लोकी भागवतातला पहिला श्लोक आहे की अहमेवा समेवाग्रे नान्यत्यत् सदसत्परम पश्चादहम यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम. माझ्यापासूनच काय झालं? सगळं निर्माण झालं. म्हणून तुम्ही अशी मनामध्ये अभिमान निर्माण बिलकुल करू नका की मी आहे. हा अभिमान एक दिवस जहा आ गया अभिमान वहा से खिसक जाते हे भगवान. जिथं अभिमान येतो तिथून भगवान परमात्मा अंतर्धान होतो. म्हणून अभिमान करायचा नाही. जे काय आहे ते भगवान परमात्म्याचं सत्य आहे आणि त्या भगवान परमात्म्याला काय करा? आपलंसं करा. श्रोतेवर्गानं प्रश्न केला, महाराज आमचं मागचं झालेलं काय करायचं? म्हणजे महाराज म्हणतात मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तो का. पण आता एक इथून पुढे काय करा? आता तरी पुढे हाची उपदेश काय? आपुला तो एक देव करून घ्यावा तेने विन जीवा सुको नाही. बाकी एरते माई के नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे कवनाचे मायबाप. कितीतरी प्रमाण देता येतील. फक्त भगवान परमात्मा अंतकाळी विठू आम्हासी पावला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मी माझा अनुभव सांगतो. जगद्गुरु तुकोबाराय अंतकाळाच्या वेळेस मला भगवंतानी काय केलं? प्रत्यक्ष येऊन दर्शन दिलं आणि हाताला धरून काय केलं? तसं तुम्हाला सुद्धा अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून या म्हणून आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेविन जीवा सुख नोहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर जीवा सुकनो हे एरते माई के दुःखाची जनते नाही आधी अंती अवसान. अविनाश करी आपुलिया ऐसे लावे मना पिसे किंवा पाठवे दे मना लावे पिसे गोविंदाचे. तुका म्हणे एका मरणीची सरे उत्तमची उरे कीर्ती माकी झालेली सेवा. पंढरीश पांडुरंग परमात्मा माझे सद्गुरू, मी ज्या परंपरेमध्ये वाढलो, मला ज्या परंपरेचा अनुग्रह आहे ते देगलूरकर परंपरा मूळ पुरुष गुंडा महाराज यांच्या चरणी समर्पित करतो. आमचे परमपूज्य श्री गुरु हरिभक्तपरायण श्री गुरु हरिभक्तपरायण चैतन्यजी महाराज देगलूरकर यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. योग्य असेल ते त्यांचंच आहे, माझं काही नाही. मी फक्त बोलले लेकरू वेडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध जे काय असेल ते सगळं त्यांचा कृपा आशीर्वाद आहे. त्यांच्याच कृपा आशीर्वादानं आज मला फक्त मराठीच्या या चॅनलवर मला संधी दिली बोलण्याची, त्याबद्दल फक्त मराठीचे मी आभार व्यक्त करतो. आमचे समस्त अंकुश महाराज असतील, आमचे सगळे काजळेकर मंडळी असतील, वैभव महाराज असतील, महाराज हे सगळे, आणि तुम्ही तर आहातच, पण तुमच्याशिवाय आम्हाला शोभे नाही. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. सगळ्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो आणि सेवेला काय करतो? विराम देतो. शेवटचं भजन तुकोबारायचं होईल आणि सेवा विराम होईल. सगळ्यांनी एकदा हात वर करून काय करा? तुकोबारायचं भजन करा. तुकाराम 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 विचारिला अधिकार मी आपला क्षमा अपराध महाराज
पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय भारत माता की जय।